We know that what are the options here is एक सेकंड. हां, ऑप्शन्स बघा. 105 वा क्वेश्चन पहिला ॲसरेशन रिजनिंगचा सेक्शन आहे. ठीक आहे. 105 नंबरचा क्वेश्चन काय बोलतं, बायोटेक्नॉलॉजी ॲसरेशन काय, बायोटेक्नॉलॉजी डील्स विथ द टेक्निक दॅट यूज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस द प्रोडक्ट युजफुल फॉर द ह्युमन. बरोबर आहे. स्टेटमेंट म्हणजे ॲसरेशन काय करेक्ट आहे. रिझन काय म्हटलं आहे, इट युजेस ओनली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. चुकलं, कारण की याच्यात प्लांट, ॲनिमल, फंजाय आणि बॅक्टेरिया हे सगळे येतात. मग फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात का, तर नाही. म्हणजे आर चुकलेलं आहे. मग आर फॉल्स कुठे आहे, फक्त आन्सर ऑप्शन सी मध्येच आर फॉल्स आहे. मग दिस इज द आन्सर, सी इज द आन्सर. नेक्स्ट पण 106 नंबरचा क्वेश्चन, मेंटेनन्स ऑफ द स्टराईल एन्व्हायरमेंट. आता स्टराईल एन्व्हायरमेंट कधी मेंटेन करतो, तर बायो प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये करतो. ठीक आहे. इसेन्शियल फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट. म्हणजे स्टेराईल एन्व्हायरमेंट का तयार करतो, तर इसेन्शियल बॅक्टेरियाला किंवा जे डिझायर बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ करण्यासाठी. इट एनेबल्स द ग्रोथ ऑफ द डिझायर्ड प्रोकॅरियोटिक ऑर युकॅरियोटिक सेल. बरोबर आहे. मग स्टराईल एन्व्हायरमेंट का करायचं असतं, फक्त जे बॅक्टेरिया हवे आहेत किंवा जे सेल्स आपल्याला पाहिजेत त्यांचंच ग्रोथ करण्यासाठी. म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे, ए आणि आर दोन्ही करेक्ट आहेत आणि आर करेक्टली एक्सप्लेन्स द ए. आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. नंतर ॲसरेशन 107 नंबरचा क्वेश्चन, ॲसरेशन काय बघा, ओरिजिन ऑफ द रिप्लिकेशन इज इसेन्शियल फॉर द पार्ट ऑफ द वेक्टर. बरोबर आहे, कारण की इथूनच रेप्लिकेशन सुरू होतं. मग ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनचं काम काय आहे, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनिशिएटिंग द रिप्लिकेशन. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे आणि हे आर करेक्टली एक्सप्लेन्स द ए. आन्सर इज ए. ठीक आहे. नेक्स्ट 108 नंबरचा क्वेश्चन, फॉरेन DNA अँड वेक्टर DNA कट विथ द हेल्प ऑफ लायगेज. नो, ते जॉईन लायगेजनी करतो. कट कशाने करतो, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसनी करतो. म्हणजे ए चुकलं आहे. मग ए चुकलं असा एकच ऑप्शन आहे, डी. आन्सर इज डी. नंतर इन जेल इलेक्ट्रोफोरेसिस DNA फ्रॅगमेंट्स आर सेपरेटेड. बरोबर आहे. DNA इज नेगेटिव्हली चार्ज. बरोबर. सेपरेट का होतात ते सांगितलं ना. सो इट मूव्स टुवर्ड्स द ॲनोड अंडर द इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. म्हणजे त्याचं काय रिझन आहे. मग आन्सर काय येणार आहे, ए. नेक्स्ट 110 110 नंबरचा प्रश्न बघा काय, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॉलिक्युलर सीझर. मग त्याला मॉलिक्युलर सीझर का म्हणतात ते पाहिजे. मॉलिक्युलर सीझर का म्हणतात हे त्याचा आन्सर जर यांनी दिलं कोणी रिझननी तर बघायचं. वेन फ्रॅगमेंट्स जनरेटेड बाय द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस आर मिक्स्ड दे जॉईन टुगेदर ड्यू टू द स्टिकी एंड्स. आता ते जॉईंट होत आहेत, ते जनरेट झाले आहेत रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसनी. पण का जनरेट झाले ते सांगितले का, त्याला मॉलिक्युलर सीझर का म्हणतात ते म्हटले का, तर अजिबात नाही. दोन्ही स्टेटमेंट जरी करेक्ट असले तरी हे त्याला करेक्टली एक्सप्लेन करते का रिझन ॲसरेशनला, तर अजिबात नाही. त्यामुळे आन्सर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. ऑल एंडोन्यूक्लियसेस कट द DNA ॲट स्पेसिफिक साईड. बरोबर आहे. एंडोन्यूक्लियसेस वेअर डिस्कवर्ड फ्रॉम द व्हायरसेस. चुकलं, बॅक्टेरियापासून ते डिस्कवर केलेले आहेत. ए बरोबर आहे, आर चुकलं. आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. नेक्स्ट ॲसरेशन काय आहे, द ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड, TI प्लाझमिड. त्याचं लॉंग फॉर्म काय आहे, ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड, TI प्लाझमिड ऑफ द ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स ॲक्ट ॲज अ क्लोनिंग वेक्टर इन द. बरोबर आहे. रिकॉम्बिनेंट DNA क्लोनिंग वेक्टर म्हणून काम करतात. द TI प्लाझमिड विच इज युज्ड इन द मेकॅनिझम ऑफ द डिलिव्हरिंग द जीन्स टू अ सेल रिमेन्स इज अ पॅथोजेनिक. TI प्लाझमिड हा पॅथोजेनिक नाही ना, TI प्लाझमिड हा पॅथोजेनिक नाही आहे. म्हणजेच इथं काय आहे, आर चुकलं आहे. इथं काय आहे, आर चुकलेलं आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन सी इज द आन्सर. नंतर यूज ऑफ चायटिनेज किंवा कायटिनेज एन्झाईम इज नेसेसरी फॉर द आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द फंगल सेल. बरोबर आहे. फंगल सेल वॉल इज मेड ऑफ द कायटिन. मग कायटिनची फंगाईची जी सेल वॉल आहे ती कायटिनपासून बनलेली आहे. तिला ब्रेक करण्यासाठी तर कायटिनेज वापरतो. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि ते करेक्टली एक्सप्लेन करते. त्यामुळे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. नंतर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन 114 नंबरचा क्वेश्चन बघा काय, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू स्टेटमेंट. म्हणजे बाकीचे 3 इनकरेक्ट आहेत. मग 4 स्टेटमेंट जर वाचलं, इट इज यूज टू लायगेट द इंट्रोड्यूस DNA इन द रिसिपिएंट सेल. लायगेट आहे का, काही संबंध नाही. एम्प्लिफाय करणं काम आहे. इट सर्व ॲज सिलेक्टेबल मार्कर्स. नो. PCR काम फक्त काय आहे, ॲम्प्लिफिकेशन करणं. इट आयसोलेट फ्रॉम द व्हायरसेस असंही काय म्हटलं नाही आहे. इट रिमेन्स ॲक्टिव्ह ॲट अ हाय टेम्परेचर. म्हणजे जे पॉलिमरेज एन्झाईम आहे ना त्याची माहिती होती. हे 3 पॉईंट चुकले होते. फक्त टॅग पॉलिमरेज जे वापरतो ते काय होतं, हाय टेम्परेचरला काम करत होतं.
टॅक पॉलिमरेज नावाचं एन्झाईम. नेक्स्ट 115 नंबरचा क्वेश्चन. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणते विचारले, चुकीचं. द एन्झाईम बाइंड DNA ॲट द स्पेसिफिक साईट कट्स ओनली द वन ऑफ द स्ट्रँड. ओनली वन स्ट्रँड कट करतं का ते, तर अजिबात नाही, हे चुकले स्टेटमेंट. अजून काय नाही. मग जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे त्याचं उत्तर काय येणार आहे, ए येणार आहे 115चं. आणि हे 3 स्टेटमेंट काय करेक्ट आहेत कोणाबद्दल, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसबद्दल. मग ते वाचून घ्यायचे. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसबद्दल हे स्टेटमेंट काय आहेत, सगळे करेक्ट आहेत, हे रीड करायचे. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत. नंतर 116. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे, एवढं काय लावले. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट चुकीचं कोणतं आहे हे जर बघितलं असेल तर नीट बघा. न्यूक्लिक ॲसिड इज फ्रॅगमेंटेड बाय द न्यूक्लियस, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ द रिकॉम्बिनंट DNA इन्व्हॉल्व्स द क्लिनिंग ऑफ द DNA सेगमेंट विथ द एंडोन्यूक्लियस, बरोबर आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग इज मेकिंग द आर्टिफिशियल लिम्स. चुकलं ना, पाय कुठं आर्टिफिशियली बनवतात, नाही. सी इज द आन्सर. इनकरेक्ट कोणतं आहे ते सी. TI प्लाझ्मिड ट्रान्सफर सेल ऑफ द प्लांट्स, बरोबर आहे. नंतर 117 नंबरचा क्वेश्चन, 117वा क्वेश्चन. याच्यामध्ये इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे 117ला. तर DNA बिईंग हायड्रोफिलिक, बरोबर आहे. कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन, बरोबर आहे. ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स डिलिव्हर्स अ पीस ऑफ DNA नोन ॲज ZDNA विच ट्रान्सफॉर्म फ्रॉम द नॉर्मल प्लांट सेल इन टू द ट्युमर सेल. डायरेक्ट दिस ट्युमर सेल टू द प्रोड्यूस द केमिकल एजंट लाईक पॅथोजन. पॅथोजन बनवत नाही TI प्लाझ्मिड, लक्षात ठेवायचं. म्हणजे बीच चुकलं आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, बी इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट हिअर. म्हणजे 2 स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत, हे पण वाचून घ्यायचे आहेत. रेट्रोव्हायरस, ॲडिनोव्हायरस, पॅपिलोमा व्हायरस आर ऑल्सो नाव यूज्ड ॲज अ क्लोनिंग वेक्टर इन अ ॲनिमल. ठीक आहे. इन जेनेटिक इंजिनिअरिंग DNA फ्रॉम द डिफरंट सोर्सेस आर कट विथ द सेम रिस्ट्रिक्शन एन्झाईम सो दॅट बोथ DNA फ्रॅगमेंट्स हॅव द सेम काइंड ऑफ द स्टिकी एंड्स. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 118 वाला. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 118मध्ये करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये चुकलं आहे का कोणतं बघायचं. द सॉईल इनहिबिटिंग द बॅक्टेरिया ॲग्रोबॅक्टेरियम पॅथोजन ऑफ द सेव्हरल डायकॉट प्लांट इज एबल टू ट्रान्सफॉर अ पीस ऑफ DNA नोन ॲज द TDNA, नॉट ZDNA. तिथं झेड म्हणलं, इथं TDNA असतो, तो लक्षात ठेवायचं. द TDNA कॉजेस द ट्युमर, तेच कट केलं जातं आणि त्याच्या जागी डिझायर DNA आणला जातो. ट्युमर फॉर्मेशन इज इंड्युस्ड बाय द TI प्लाझ्मिड. तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. मग TI प्लाझमिडवरती क्वेश्चन येऊ शकतो एक्झामला, तर त्याच्याबद्दलचे सगळे स्टेटमेंट वाचून घ्यायच्यात सोडवतानाच. ठीक आहे, जे करेक्ट आहेत ते. इनकरेक्ट जे चुकीचं आहे ते सोडून द्यायचं. हे तर करेक्ट विचारले आहेत, म्हणजे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. म्हणजे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, TI प्लाझमिडचे आहेत. नंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, 119वा. तर सगळे जर असलेत, रिस्ट्रिक्शन एन्झाईम कॅनॉट कट द DNA, हे स्टेटमेंट चुकलं आहे. हे 3 स्टेटमेंट काय आहेत, मग करेक्ट आहेत. इट्स रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस रिकग्नाइज द स्पेसिफिक पॅलेंड्रोमिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, करेक्ट आहे. स्पेसिफिक बेस सिक्वेन्स इज नोन ॲज रिकग्निशन सिक्वेन्स, बरोबर आहे. रिस्ट्रिक्शन एन्झाईम बिलॉंग टू द एन्झाईम्स न्यूक्लियसेस, करेक्ट आहे. 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट, चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे. तर जर तिन्ही वाचले तर PBr32 इज नॅचरल प्लाझमिड, नो इट इज आर्टिफिशियल. मग बाकीचे 3 स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत, ते वाचून घ्यायचे. E-COR1 कट द DNA बिटवीन द G अँड A, बरोबर आहे. मेकिंग द मल्टिपल आयडेंटिकल कॉपीज ऑफ द एनी टेम्पलेट DNA इज कॉल्ड एज क्लोनिंग. ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स इज अ नॅचरल जेनेटिक इंजिनियर, हा नॅचरल मार्कर आहे. ठीक आहे. 121 नंबरचा क्वेश्चन. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले. तर इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये काय आहेत, कॉपी नंबर ऑफ द प्लाझमिड व्हायरस व्हॅरी फ्रॉम द 50 ते 100 पर सेल, चुकलं, हेच चुकलेलं आहे. डी आन्सर इज इनकरेक्ट आहे. 121 नंबरचा क्वेश्चन. 121, कारण की तिथे जर बघितलं, 1 सेकंड, तिथे लक्षात ठेवायचं 15 ते 100 पर कॉपी. द सम प्लाझमिड मे हॅव ओनली 1 कॉपीज अँड सम हॅव द 1 मध्ये ओनली 1 कॉपी आहेत, काही 15 ते 100 कॉपी आहेत. म्हणजे इथं जर बघितलं 50 ते 100, इथं म्हणले किती पाहिजे होतं, 15 ते 100 पाहिजे होतं, ते 50 ते 100 म्हणलेलं आहे, हे चुकलेलं आहे इथं. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथं, मग बाकीचे स्टेटमेंट करेक्ट आहेत. ओराय ऑल्सो कंट्रोल द कॉपी नंबर ऑफ द लिंक्ड DNA, बरोबर आहे. इफ द फॉरेन DNA लायगेट्स ॲट द BAM H1 साईट टेट्रासायक्लिंग रेजिस्टंट जीन इन द वेक्टर PBr322 रिकॉम्बिनंट्स प्लाझमिड लुजेस द टेट्रासायक्लिंग रेजिस्टन्स. ठीक आहे, करेक्ट आहे.
ते स्ट्रक्चरच पाठ करायचं पूर्ण. कॉपी नंबर रेफर टू द नंबर ऑफ कॉपीज प्लाझ्मिड प्रेझेंट इन अ सेल. नंतर 122 नंबरचा क्वेश्चन इनकरेक्ट विचारलं आहे. कोणतं चुकीचं आहे ते पाहायचं आहे. 3 सगळे स्टेटमेंट वाचून, सगळे स्टेटमेंट मोठे आहेत, लक्षात ठेवायचं. सी नंबरचं इलेक्ट्रोपोरेशन इज द फॉर्मेशन ऑफ द टेम्पररी पोर्स in the plasma membrane of the host by using the lysozyme or calcium chloride. Lysozyme or calcium chloride. आता इथे जर बघितलं, इलेक्ट्रोपोरेशन इन्व्हॉल्व्स द इलेक्ट्रोपोरेशन इज फॉर्मेशन ऑफ द टेम्पररी पोर्स इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द होस्ट बाय युझिंग द लायसोझाईम नाही आहे, तर इथं बाय युझिंग द इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेजचा यूज करतो, म्हणजे हे चुकलेलं आहे. मग बाकीचे 3 स्टेटमेंट काय आहेत, ट्रू आहेत. इलेक्ट्रोपोरेशनबद्दल तसंही पुस्तकात काय दिलं नाही आहे, त्यामुळे आउट ऑफ द NCERT हा प्रश्न आहे, पण लक्षात ठेवायचा. इन मायक्रो इंजेक्शनमध्ये काय केलं जातं, मायक्रो इंजेक्शन मेथड युज्ड इन द oocyte, एग अँड एम्ब्रिओ. इन केमिकल मेडिएटेड जीन ट्रान्सफर मेथड सर्टन केमिकल सच एज द CF फॉस्फेट हेल्प्स इन द फॉरेन DNA टू एंटर द होस्ट. कॅल्शियम फॉस्फेट मदत करतं. नंतर 123 नंबरचा क्वेश्चन, 123 स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट गिवन बिलो आर करेक्ट. मग चुकीचं कोणतं आहे ते बघायचं. म्हणजे 3 हे करेक्ट आहे, कारण की बिलॉंग टू द क्लास एन्झाईम न्यूक्लिएजेस. मग 3 आन्सरमध्ये आहे का, हिथं नाही आहे, ते केलं मध्ये 3 पैकी उत्तर असणार. नंतर जर नीट बघितलं अजून, DNA रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी पॉप्युलर नॉन एज जेनेटिक इंजिनियर स्ट्रीम ऑफ द बायोटेक्नॉलॉजी विच डील्स विथ द मॅनिपुलेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल इन अ मॅन इन विट्रो. इन विट्रो का इन विवो ते पाहून घ्यायचे. इन विट्रो का इन विवो, ठीक आहे. जर नीट क्वेश्चन जर वाचला तर एक गोष्ट लक्षात येईल, हे स्टेटमेंट जे एक करेक्ट आहे, ठीक आहे. मॅनिपुलेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल बाय द मॅन, बाय मॅन आहे, इन मॅन नाही, बाय मॅन, माणसानेच केलेलं आहे सगळं. आणि हे पण स्टेटमेंट करेक्टच आहे, हे डायरेक्ट पाठच करायचं आहे. फ्रॉम द ई कोलाय प्लाझमिड PBR32 इज फर्स्ट आर्टिफिशियल क्लोनिंग वेक्टर, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे 124 नंबरचा क्वेश्चन. कोणतं स्टेटमेंट करेक्ट विचारलं आहे, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. इथं करेक्ट ऑप्शन लिहिले बघा. तर याच्यामध्ये जर बघितलं, स्मॉलर द साईज ऑफ द DNA फ्रॅगमेंट्स लार्जर द डिस्टन्स ट्रॅव्हल थ्रू इट. बरोबर आहे, ठीक आहे. नंतर काय म्हणलेलं आहे, एक सेकंड, गिवन फोर स्टेटमेंट पर्टिक्युलर पर्टेनिंग द सेपरेशन ऑफ द DNA फ्रॅगमेंट यूजिंग द जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ठीक आहे. DNA इज नेगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल अँड सो लोडेड ऑन द जेल टुवर्ड्स द एनोड टर्मिनल. एनोड anions म्हणजे नेगेटिव्ह चार्ज, हां राईट आहे. DNA fragments travels along the surface of the gel whose concentration does not affect the movement of the DNA. ओके, हे पाहूयात. नंतर काय म्हणलेलं आहे, स्मॉलर द साईज ऑफ द DNA फ्रॅगमेंट्स लार्जर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल थ्रू इट. बरोबर आहे. प्युअर DNA कॅन बी व्हिज्युअलाइज डायरेक्टली बाय द एक्सपोजिंग टू द UV रॅडिएशन. प्युअर DNA कॅन बी व्हिज्युअलाइज नाही, 4 तर येऊच शकत नाही उत्तर. तर मग इथं जर बघितलं 4 उत्तर जिथे ते चुकलं, कारण की त्याला आपण इथिडियम डायब्रोमाइड डायसोबत टाकतो ना, इथिडियम डायब्रोमाइडचा यूज करतो, इथिडियम ब्रोमाइड हा डाय वापरतो का, ते व्हिज्युअलाइज करण्यासाठी. प्युअर DNA कलरलेस असतो. प्युअर DNA काय असतो, कलरलेस असतो, लक्षात ठेवायचं. प्युअर DNA इज अ कलरलेस मॉलिक्यूल. नेक्स्ट, स्टडी द गिवन फिगर केअरफुली, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग दिस. सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट पाहायचे काय आहे ते, ठीक आहे. ए आणि बी काय आहे ते. इट रिप्रेझेंट द टिपिकल ॲगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस शोविंग द डिफरन्शिएशन मायग्रेशन ऑफ. ठीक आहे, बरोबर आहे. लेन 1 कंटेन्स अनडायजेस्टेड DNA फ्रॅगमेंट. बरोबर आहे. लेन 2 to 4 कंटेन्स डायजेस्टेड DNA फ्रॅगमेंट. बरोबर आहे. 2 आणि 3 करेक्ट आहेत. 2 आणि 3 करेक्ट आहेत. 2-3 कुठे इथं, 2-3 हां, 2 आणि 3 करेक्ट इथे दिसते. स्मॉलेस्ट DNA बँड्स आर रिप्रेझेंटेड बाय द A पोझिशन अँड द लार्जेस्ट DNA बँड प्रेझेंट ॲट द B पोझिशन. कसं काय, स्मॉलेस्ट हा लार्जर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ना, मग B कोण पाहिजे होता, स्मॉलेस्ट फ्रॅगमेंट पाहिजे होता. B कोण पाहिजे होता, स्मॉलेस्ट पाहिजे होता. मग हेच चुकलेलं आहे. मग D चुकलेलं आहे, म्हणजे 1 2 3 इज द आन्सर.
नंतर 126 नंबरचा क्वेश्चन, रीड द स्टेटमेंट अबाउट द जीन गन मेथड. आपल्याला फक्त नाव होतं जीन गन मेथडचं, ठीक आहे, पण तरी पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काय आहे ती पाहिजे पूर्ण लाईन टू लाईन. ह्यातले सगळे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत, ठीक आहे. जीन गन मेथडचे ते रीड करायचे आहेत. मग जीन गन मेथडचे कोणते स्टेटमेंट आहेत ते. दिस मेथड ऑल्सो नोन ॲज द बायोलिस्टिक टेक्निक, बरोबर आहे. इन दिस मेथड सेल्स आर बंबार्डेड विथ द हाय वेलॉसिटी मायक्रो पार्टिकल्स ऑफ द गोल्ड अँड टंगस्टन कोटेड विथ द DNA इन द प्लांट्स, बरोबर आहे. मग कोणते दोन मेटल वापरतो इथं, गोल्ड आणि टंगस्टन हे दोन मेटल वापरतो. नंतर इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स लाईक मेज, राईस अँड व्हीट हॅव नाव बीन ट्रान्सफॉर्ड बाय दिस मेथड, बरोबर आहे. नेक्स्ट 127 नंबरचा क्वेश्चन. 127 नंबरचा क्वेश्चन जर बघितला, 127 नंबरचा क्वेश्चन, हां, याच्यामध्ये जर बघितलं तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, लक्षात ठेवायचं, आणि स्टेटमेंटच पेपरला येणार आहेत. द फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA वॉज कन्स्ट्रक्टेड बाय युझिंग द पीस ऑफ द DNA फ्रॉम प्लाझमिड कॅरिंग द अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन्स सॅल्मोनेला टायफिम्युरियम लिंक्ड टू द प्लाझमिड ऑफ द इकोलाई, बरोबर. हे ऑलरेडी स्टेटमेंट बेसच होतं, सांगितलेलं आहे. आणि कोहन आणि बॉयर यांनी केलं होतं ते. when cut by the same restriction enzyme, the resultant DNA fragments have been same kind of the sticky ends, बरोबर आहे. The presence of more than one recognition sites within the vector will generate the several fragments will complicate the gene cloning, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, रेकग्निशन साईट ह्या कमीत कमी पाहिजेत, म्हणजेच एकच पाहिजे. एक असेल तर तिथंच कट करणार, तिथंच नवीन फॉरेन DNA येणार, कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट 128, चूज द करेक्ट स्टेटमेंट अबाउट दिस. द प्रोसेस ऑफ द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आफ्टर द सेव्हरल ट्रीटमेंट द प्युरिफाईड DNA इज प्रिसिपिटेड बाय द ॲडिंग द चिल्ड ॲसिटोन, नाही, इथेनॉल आहे, नाही इथं. म्हणजे एक चुकलं कुठं आहे का ऑप्शन, हां, इथं ह्या B आणि D मध्ये चाललेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, द बॅक्टेरियल प्लांट ऑर ॲनिमल सेल इज ब्रोकन डाऊन बाय द एन्झाईम टू रिलीज द DNA अलॉंग विथ द RNA, प्रोटीन अँड पॉलिसॅकराइड अँड लिपिड्स, बरोबर आहे. B is the answer. 129 नंबरचा क्वेश्चन. 129, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट कोणते तेच विचारलेलं आहे. इथे जर बघितलं, विथ द रिस्पेक्ट टू द बायो रिॲक्टर इट कॅन प्रोसेस द स्मॉल व्हॉल्यूम ऑफ द कल्चर, नाही, लार्ज व्हॉल्यूम ऑफ कल्चर. मग एक नाही आहे, एक जिथं नाही आहे तेच आपला आन्सर आहे. सी इज द आन्सर. बाकीचे वाचायची गरज नाही. इट प्रोव्हाइड्स द ऑप्टिमम टेम्परेचर, हे करेक्ट स्टेटमेंट आहेत. आणि स्पार्ज्ड स्टर टँक बायोरिएक्टर इज स्टरिंग टाईप रिॲक्टर इन विच द एअर इज बबल्ड. नंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 130 नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये बघा सगळे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत, मग ते वाचून घ्यायचे डायरेक्ट. बायोरिएक्टर्स आर द वेसल ऑफ द लार्ज व्हॉल्यूम इन विच रॉ मटेरियल आर बायोलॉजिकली कन्वर्टेड इन टू द स्पेसिफिक प्रोडक्ट, ठीक आहे. वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज्ड बायोरिएक्टर इज ऑफ द स्टिरिंग टाईप. कोणत्या टाईपचं आहे, सिम्पल नाही आहे, स्टिरिंग टाईपचं आहे. IMP लाईन आहे पेपरला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. शेक फ्लास्क आर युज्ड फॉर द ग्रोविंग अँड मिक्सिंग द डिझायर्ड मटेरियल ऑन द स्मॉल स्केल लॅबोरेटरी, बरोबर आहे. आणि शेक फ्लास्क कधी वापरतात, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये. आणि लार्ज स्केल प्रोडक्शन डिझायर्ड बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट्स इज डन बाय द बायोरिएक्टर. स्मॉल स्केलला काय वापरतात, शेक फ्लास्क. लार्ज स्केलला काय वापरतात, बायोरिएक्टर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. 131 नंबरचा क्वेश्चन. 131 याच्यामध्ये पण जर बघितलं तर कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत, तर सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. सगळे स्टेटमेंट रीड करायचे. द डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग अँड क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग व्हॅरी फ्रॉम द प्रोडक्ट टू प्रोडक्ट, करेक्ट स्टेटमेंट आहे. इन बायोरिएक्टर रॉ मटेरियल्स आर बायोलॉजिकली कन्वर्टेड इन टू द स्पेसिफिक प्रोडक्ट, करेक्ट आहे. लार्ज अमाऊंट ऑफ द रिकॉम्बिनंट प्रोटीन कॅन बी प्रोड्यूस बाय द जीन क्लोनिंग, बरोबर आहे. आणि PBr 322 was constructed by using the DNA derived from the naturally occurring plasmid of the E. coli. E. coli पासून PBr 322 बनवलेला आहे, लक्षात ठेवायचे आहे. नंतर विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट. यातलं कोणतं स्टेटमेंट हे इनकरेक्ट असेल, चुकीचं असेल. 132 नंबरचं. चुकीचं कोणतं आहे, मग चुकीचं कोणतं आहे म्हणजे इथं जर बघितलं तर सगळेच करेक्ट आहेत, म्हणजे नन ऑफ दिस इज द आन्सर हिअर. मग पहिलं स्टेटमेंट काय, रेट्रोव्हायरस have been also be disarmed and are now used to deliver the desirable genes into the animal cell. मग रेट्रोव्हायरस कोणामध्ये वापरतात, तर ॲनिमल सेलमध्ये वापरतात. तर रेट्रोव्हायरस युज्ड इन ॲनिमल सेल, लक्षात ठेवायचं. डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग इज वन ऑफ द
स्टेप ऑफ द आर बरोबर आहे. DNA इज निगेटिव्ह चार्ज बरोबर आहे. नंतर द प्रेझेन्स ऑफ द क्रोमोजेनिक सबस्ट्रेट गिव्स द ब्ल्यू कलर कॉलनीज हे पण बरोबर आहे. क्रोमोजेनिक सबस्ट्रेट असला की कोणता कलर देतो? ब्ल्यू कलर देतो. नंतर 133 फॉर द सिलेक्टेबल मार्कर्स कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत? तर लक्षात ठेवायचे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सिलेक्टेबल मार्करचे 2 स्टेटमेंट आहेत, ते दोन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवायचे किंवा पाठ करायचे. नेक्स्ट टाइम प्रॅक्टिसला आले तर उत्तर देता आलं पाहिजे. इट हेल्प्स टू सिलेक्ट द होस्ट विच कंटेन्स द वेक्टर अँड इलिमिनेट द नॉन ट्रान्सफॉर्मंट. करेक्ट. टू इलिमिनेट द नॉन ट्रान्सफॉर्मंट हे महत्त्वाचं काम आहे त्यांचं. जीन्स एनकोडिंग द रेजिस्टन्स टू द अँटीबायोटिक्स लाईक ॲम्पिसिलिन, क्लोरॅम्पिनिकॉल, टेट्रासायक्लिन, canamycin are useful selectable markers for the E. coli. Right, this is the right answer. Both are the correct. C is the answer. And next is 134 question. 134 number question. Next question is correct option of the above statement. 134 question. Here both statements are true. The DNA being hydrophilic molecules, DNA is a hydrophilic molecules, cannot pass through the cell membrane. It is right statement. ठीक है, this is right statement. The bacteria should be made competent to accept the DNA molecules. Right, both statement are correct. Next type of the question is the matching type question. Matching type question. One by one we have to solve it. Right. C option. There are 2 steps here to solve. Check column 1. Check column 1 A, B, C, D. Try to find one or two options that matches the column 2. Here let's try one example. 135 number question. Recombinant DNA means what? Or gel electrophoresis means what? Gel electrophoresis is a process by which DNA fragments are separated based on their size. B matches with 4. C option here 1 मतलब A और D मॅच करतायत. हे 2 स्टेटमेंट काय करतायत? मॅच करतायत. ठीक आहे. नंतर एचं 3 फिक्स असणार आहे आन्सर. एचं 3 फिक्स असणार आहे. नंतर ॲगोरेज जे आहे ते कशापासून भेटलेले आहे? तर सीवीडपासून भेटलेले आहे. तर माहिती आहे. डीचं 1 पाहिजे. मग डीचं 1 कुठे? इथंच आहे. ए म्हणजे आन्सर काय असणार आहे? ए इज द आन्सर. नंतर इथं बघा ई कॉर R1 काय आहे? ई म्हणजे काय आहे? ई इज अ जीनस, CO इज अ स्पेसिस. हे 2 तर माहिती आहेत. एचं 2, बीचं 3. 2, 3 कुठे? 2, 3 इथं. बी किंवा डी इथं उत्तर असणार आहे. आर काय आहे? आर इज अ टाईप ऑफ स्ट्रेन. सीचं 4 असणार आहे. सीचं 4 म्हणजे बी इज द आन्सर. नेक्स्ट बॅक्टेरियल सेल इज ट्रीटेड विथ लायसोझाईम, प्लांट सेल ट्रीटेड विथ द सेल्युलेज, फंगल सेल ट्रीटेड विथ द कायटिनेज. म्हणजे 1, 2, 3 सी इज द आन्सर. सी इज द आन्सर. ठीक आहे. नंतर ॲम्प्लिफिकेशन ऑफ द जीन बाय द PCR, cutting of the DNA at specific end, restriction endonuclease, isolation of the purified DNA by the gel electrophoresis. Isolation of the purified DNA कोण करतं? चिल्ड इथेनॉल करतं. लक्षात ठेवायचं. आणि आयसोलेशन ऑफ द DNA फ्रॅगमेंट्स जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ठीक आहे. म्हणजे अचं 3 आहे. अचं 3 कुठं आहे का? इथं बघा. बीचं 2 आहे. बी काय? कटिंग ऑफ द बीचं 1 आहे. म्हणजे बी इज द आन्सर. मॅच द कॉलम. PCR म्हणजे काय? पॉलिमर आहे. डिनॅचुरेशन ऑफ DNA, ॲनिलिंग, एक्सटेन्शन. PCR हे टेक्निक कुणी डेव्हलप केलं? कॅरीमुलिस नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे. ॲनिलिंग करण्यासाठी DNA पॉलिमराईज लागतं. ठीक आहे. किंवा एक्सटेन्शन ॲनिलिंग म्हणजे काय? प्रायमरचं ॲडिशन होणं, जॉईनिंग ऑफ द प्रायमर. सीचं 1 कुठं आहे का? इथं सीचं 1 एकाच ठिकाणी. डी म्हणजे 139चं काय? डी इज द आन्सर. डी इज द आन्सर. 140चं डायरेक्ट आन्सर सांगतोय. 140चं बी उत्तर आहे.
141चं सी उत्तर आहे, 142चं सी उत्तर आहे, अँड 143चा आन्सर आहे बी, अँड 144चा आन्सर आहे, 144चा आन्सर आहे बी. हे सोडवायचं आहे पण. ठीक आहे, सोपे सोपेच आहेत. चायटीनचं काय, चायटीनेज आहे, रायबोन्यूक्लियोटाईडचं रायबोन्यूक्लियोएज आणि सेल्युलोजचं काय, सेल्युलोज, हे सांगायची गरज नाही. ठीक आहे, इथं पण बघा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं काम काय, कट्स द DNA ॲट स्पेसिफिक पॉईंट. DNA लायगेज काय, DNA ला जॉईन करणं आहे. टॅग पॉलिमरेज काय, एक्सटेंड द प्रायमर. सोपे सोपे पॉईंट आहेत, एवढे काही विशेष नाही आहेत. ECOR1 काय आहे, हिंड काय आहे, हिंद काय, हिमोफिलियस इन्फ्लुएन्झी आहे. BAM-H1 काय आहे, इथून ECOR, हां हे महत्त्वाचं आहे. पहिला कोणता आहे, ECOR1 हा या RY13, आणि ECOR2 काय 245. हे बघायचं आहे फक्त. नंतर फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA जाऊ द्या, हे पण आउट ऑफ द बुक आहे, पण याचं MCQ पाठ करायचं. म्हणजे अर्बर, नॅथन आणि स्मिथने काय केलं, आयसोलेट द फर्स्ट रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फ्रॉम द बॅक्टेरिया. स्मिथ नावाच्या सायंटिस्टने. नंतर बर्ग नावाच्या सायंटिस्टने काय केलं, फादर ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. बर्ग नावाच्या सायंटिस्टला काय म्हणतात, फादर ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. बॉयर आणि कोहेन यांनी काय केलं आहे, फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA बनवला आहे. बॉयर आणि कोहान यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA बनवला आहे. म्हणजे सीचा 2 कुठे आहे, फक्त एकाच ठिकाणी आहे. मग हेच तर उत्तर आहे. ठीक आहे, हे झालं बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस. ठीक आहे, आणि हा टॉपिकमधले क्वेश्चन सोडवायचे स्वतः प्रॅक्टिस करायची. 123 मतलब मीन्स 80 to 153, सॉरी 180 to 123 मतलब 43 क्वेश्चंस आर देयर. सो यू हैव टू प्रैक्टिस दिस. ठीक है.